प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आणि आदिवासी समाज समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी साहित्य रत्न आणि थोर विचारवंत डॉक्टर गोविंद गारे साहेब आणि शिक्षण वर्ष माजी आमदार कृष्णराव मुंडे साहेब यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते, ज्यांचा खरं तर या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला, की आदिवासी समाजाचे सर्व रत्न उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर व्यासपीठाला आम्ही खाली मी सांगू इच्छितो की जर हा गौतमी पाटील किंवा राधा पाटीलचा कार्यक्रम असेल तिथं बसायला जागा नाही, इथं लोक फार कमी आलेले. या ठिकाणी चव्हाण साहेब असतील, गवारी सर असतील, दाभाडे सरांनी इतकं मोठं तिडकीने विषय मांडले गेले, पण ते विषय ऐकायला जरी तर लोकच नाही उपस्थित राहिले तर ते खऱ्या अर्थाने शोकांतिका मानले जाईल. या ठिकाणी आम्ही बसलो होतो. बसल्यानंतर कर्मवीर साहेब लक्षात आलं की मुंडे साहेबांचे वारसदार आणि गारे साहेबांचे वारसदार आपण समाजाला दाखवले नाही, तर काही स्वतःहून स्वयंघोषित वारसदार तयार होतात आणि सांगतात तर मी समाजाचे वारसदार आहे. चव्हाण साहेबांनी गारे साहेब आपला दाभाडे साहेब असतील किंवा गवारी साहेब असतील, यांनी गारे साहेबांची उंची, मुंडे साहेबांची उंची समाजात सांगत असताना त्यांची उंची किती आहे ती आपण शब्दात मांडू शकत नाही. पण काही साहेबांचे ते एडपट आहे, मी गारे साहेबांचा वारसदार, मी मुंडे साहेबांचा वारसदार म्हणून खरं तर बडबड करीत असतात. अतिशय या व्यासपीठावर मला सांगायचे की ज्या दोन व्यक्तींची आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय त्या महान विभूतींनी आदिवासी समाजाने तळमळीने काम केलं आहे. वायल साहेब आपण या ठिकाणी बोलला की बाबा गोविंद गारे साहेबांचं काय काम आहे. मी एकदा औरंगाबादला गेलो, आमच्या गावातून त्या ठिकाणी एक जण एक्सपायर झाले होते, नोकरीनिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये काम करत होते. त्या ठिकाणी मी गेलो आणि आयुक्तांची लिस्ट पाहिली, त्या ठिकाणी गोविंद गारे साहेबांचं नाव होतं आणि गोविंद गारे साहेबांनी जवळजवळ 10 ते 15 जण लोक त्या ठिकाणी कामाला लावली होती. अनेक कामं गोविंद गारे साहेबांनी केली, त्याची पुनरावृत्ती करणार नाही, पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आदिवासी जो आहे तो फक्त गोविंद गारे साहेबांमुळे आहे. मुंडे साहेबांनी देखील या ठिकाणी साहेब गवारी सर बोलताना बोलले की एकही या आदिवासी समाजाचा माणूस जन्माला आला नाही मोडाली तर त्यांनी शैक्षणिक संस्था काढली नाही, पण ती शैक्षणिक संस्था जर कोणी काढली असेल तर ती मुंडे साहेबांनी काढली. मुंडे साहेबांचं योगदान असेल, गारे साहेबांचं योगदान असेल, आदिवासी समाज विसरणार नाही, पण आदिवासी समाज भरकटत चालत आहे. इथं एक कार्यक्रम झाला, हजारो लोकांची गर्दी, आणि आज आपण कार्यक्रम घेतोय, लोक या ठिकाणी येत नाही. याचं कारण असं आहे की गारे साहेब आणि मुंडे साहेब तरुण मित्र या ठिकाणी बसले, आपल्याला ते घराघरामध्ये न्यायला लागतील. त्याच्यात मग आता काही गडबड आपण पाहतोय, 25 वर्ष राजकारणात बघा साहेब, 25 वर्ष पाण्याची सुविधा केली नाही, आता टँकर घेऊन फिरतात, घ्या पाणी घ्या पाणी, म्हणजे काय स्वप्न दिले. आता आपण सत्कार केला, या ठिकाणी दिले लोक आफ्रिकेतला मोठं उंच शिखर चढले, जे आपण दाभाडे साहेब असतील, गवारी सर असतील, बालसुख साहेब असतील, ही लोक इतकी शिकली आणि शिकून इतकी मोठी झाली आणि समाजातल्या वेगवेगळ्या पदांवरती ते काम करतात. आता बालसुख साहेब रिटायर आहेत, गवारी सर सेवेमध्ये आहेत, दाभाडे सरांचं तर बोलायचंच नाही, प्रत्येक वेळेस आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकत राहत असतं. याडपटामध्ये शिकून काय करायचं. एका शाळेमध्ये गेलो होतो सर सांस्कृतिक कार्यक्रमाला, तिथं मुलं आहेत 7वीपर्यंतची आणि शिकली तेवढी हुकली, शिक्षणाने काय उपयोग होत नाही. अशी बोलणारी जी हेडपट आहे त्याला आपण वेळेमध्ये खरं तर धडा शिकवला पाहिजे. आणि समाजाची ती दुर्दैवी आणि अत्यंत वाईट अवस्था आहे. आज आपण पाहतो मार्च महिना उजाडला आहे, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये 4 ते 5 धरणं आहेत. आदिवासी भागामध्ये धरणं पूर्वपट्टा सुंदर संपला, पण आज पूर्वपट्ट्याची जनावरं पाणी पिणार नाही, अशी पश्चिम पट्ट्याची माणसं पाणी पितात. ही तरी आहे. आज जर समजा आरोग्याची सुविधा नाही, त्या ठिकाणी दाभाडे साहेब जर समजा एखादी महिला रस्त्यामध्ये बाळगते होते आणि माणूस मिळाला त्याला बांधावर पडतं, एक सुद्धा स्मशानभूमी कमिटी सेट त्या भागामध्ये चांगलं नाही. इतकी भीषण आणि भयान परिस्थिती असताना काही आधार कार्ड समाजाचे पालनहार आणि समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मी खरं तर व्यासपीठाला सांगणार आहे, इथं खरे समाजसेवक बगाड साहेब असतात, गोयल साहेब असतात, काळदादा आहे, ही लोक तळमळीने काम करतात. पण यांच्या मागे लोक का नाही, हे राधा पाटील किंवा गौतमी पाटील आणत नाही, हे इथं कोण आणतात. इथं दाभाडे साहेब विचारून जातात, इथं भालचंद साहेबांचा सत्कार केला जातो, इथं गवारी साहेबांचा सत्कार केला जातो, इथं चव्हाण साहेबांचा सत्कार केला जातो, मग इथं लोक कमी येतात. या माध्यमातून खरं पत्रकार इथं बसले,
मला माहिती आहे आज लोक कमी आहेत, पण पत्रकारांच्या माध्यमातून बाकी समाज हे माझं बोलणं ऐकणार आहे. आणि मला दिसून या ठिकाणी सांगायचे का जी अशी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ठेचण्याचं काम आपण करायचे. खरं तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आम्ही वडेगावचे सर्व अधिकारी या ठिकाणी गेले. जे कार्यालय खरं तर आदिवासींसाठी आहे, तिथं अतिशय गंधार प्रकारचा कारभार आहे. आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण निधी उपलब्ध करून दिला नाही, पण मारुतवाड साहेब मी आपल्याला सांगतो त्या कार्यालयामध्ये मी माझी सदस्य म्हणून काम केलेलं निधी आपण कमी पडू देणार नाही. वेळ प्रसंगी खरं मंत्री साहेब आणि हे दोन्ही मंत्री साहेब गणे आणि काळू दादा याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल का ह्या दोन मंत्र्यांना कोणीतरी तालुक्यातून चुकीची माहिती दिली आणि ते मंत्री आज या ठिकाणी येऊ शकले नाही. ही खरी अर्थाने शोकांतिक आहे. हा खूप विचार गांभीर्यपूर्वक विचार करायचे. वाळे साहेबांनी विचार केला, या ठिकाणी विचार मांडला केदारी साहेब की एका उच्च शिक्षित प्राध्यापक जो PhD होल्डर आहे, सेंट्रिक परीक्षा उत्तीर्ण आहे, त्याने असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारू नये, 25 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये समाजाची पदं भूषवता आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला. खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर शोकांतिका एवढे आहे, एवढे लाचार बुडाले झाले, एवढे बुट चापे बुडाले झाले, ते इतके घाबरले ते संजय साबळेच्या बाजू कोणी आला नाही. संजय साबळेला आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नाराजांना आपण धडा शिकवणार नाही शिकवणार याचा विचार करण्याला आपल्याला करावा लागेल. गोयल साहेब आपल्याला विचार करावा लागेल. आणि जर समजा आपण विचार केला नाही तर असे प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना खंडणीच्या गुन्ह्याखाली, चोरीच्या गुन्ह्याखाली, बलात्काराच्या गुन्ह्याखाली अडकवलं जाईल आणि आपल्या तरुणांना या ठिकाणी व्यस्तनभूत केलं जाईल. याचा विचार सर्वांनी करावा. खरं तर ही जयंती या दोन महान विभूतींची आहे. त्यांनी समाजासाठी इतकं काम केलं, त्यांची कोणी उतराई झालं नाही तर या अशी तुटपुंच्या काम करणाऱ्या लोकांची कोण उतराई होणार आहे. खरं तर या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण जेवढी माणसं या ठिकाणी आलात सर्वांच्या या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करत असताना बोलण्याची संधी दिली. खरं तर काळू साहेबांनी हिरडा कारखाना उभा केला. हिरडा कारखाना उभा करत असताना दाभाडे साहेब प्रचंड 20 वर्ष त्या माणसाने मेहनत केली, पण काळूदादांनी काहीच केलं नाही. म्हणून अडाणी लोकांचे फॉर्म भरले, जी गुरावळाला त्यांचे फॉर्म भरले, कारखानदार पाहिजे, फॅक्टरी चालवणारे लोक पाहिजे, त्यांचे फॉर्म भरले, बंगल्यात लपून ठेवले. परिणामी काळूदादा यांना माघारी घ्यावी लागली. आज 2 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने त्या कारखान्याला दिले, पण कारखान्याला 2 कोटींना 25 कोटी जरी साहेब दिले. कारखाना चालवणार कसा? विचारवंत माणसं नको, शिकलेली माणसं नको, अशा प्रकारचं राजकारण या जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर चालले. काळूदादा आपल्याला बसून चालणार नाही. घराघरामध्ये आपल्याला जावं लागेल. मुंडे साहेब आपण खरे मुंडे साहेबांचे वारसदार आहेत आणि गाडीताई तुम्ही खऱ्या वारसदार आहेत. तुम्ही समाजामध्ये यावं लागेल, तुम्ही सांगावं लागेल. कारण मुंडे साहेबांच्या नावाखाली कोणी रिपोर्ट करायला लागले आणि मुंडे साहेबांचा पोरगा आपण आपल्या समाजामध्ये ऑफिस उघडे करून ठेवले, काही ना काही काम करतोय. मग यांच्याकडे कोण बघणार? समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की खरे वारसदार हे आहे. या वारसदारांना जर कोणी म्हणत असेल का आम्ही वारसदार आहे तर त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची गरज आहे. मुंडे साहेब आपण सुद्धा बोललं गेलं पाहिजे. कारण मुंडे साहेबांचं योगदान फक्त जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर सरांनी सांगितलं की शरद पवार साहेबांनंतर जे कोणतं नाव होतं ते मुंडे साहेबांचं नाव होतं. म्हणून आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी बोललेलं ना कोणची मनं दुखावली असतील तर दाभाडे साहेब मला काही फरक पडत नाही, पण जिथं जिथं मी जाईल जे जे चुकीचं होईल ते मी इथं बोलणार आणि बोलतच राहणार. बोलण्याची संधी दिली मनापासून आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.